काँग्रेस नेत्यांनी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केल्यानंतर अनिल परब यांचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। कुणाला काही शंका असेल, कुणाला काही गैरसमज असतील तर त्यांच्यासोबत चर्चा होईल असं अनिल परब यांनी म्हटलंय। कोणाच्या मनात काही गैरसमज असेल किंवा कोणाच्या मनात काही अजून याच्या बाबतीतली शंका असेल तर वरिष्ठ पातळीवरती त्याची चर्चा होऊन उद्या महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। चर्चा झाली नाही झाली याच्या बाबतीत मी सांगू शकत नाही किंवा आम्ही सांगू शकत नाही, परंतु एवढं नक्की की महाविकास आघाडीचाच उमेदवार म्हणून अंबादास दानवे असतील। या बाबतीत काही कम्युनिकेशन गॅप असेल तर त्या बाबतीत त्याच्या योग्य ती काळजी हे वरिष्ठ नेते घेतील। अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर स्टेटस शेअर केलेला आहे। आमदारकी खासदारकी 100 वेळा कुर्बान असं कॅप्शन त्यांनी आपल्या स्टेटसला दिलेलं आहे। उद्धव ठाकरेंसोबतचा हा व्हिडिओ त्यांनी स्टेटसला ठेवलेला आहे। आधीच सुषमा अंधारे विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आता दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंधारेंनी हे स्टेटस ठेवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। सुषमा अंधारेंच्या या सोशल मीडियावरच्या स्टेटसवरनं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी निशाणा साधलेला आहे। उद्धवजींच्या आमदारकीसाठी कुर्बानी देण्यापर्यंत ठीक होतं, पण इथं तर अंबादास दानवेंना संधी देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला कुर्बानीसोबतच निष्ठा सिद्ध करण्यासाठी येत्या काळात आणखी जोरजोरात बांग द्यावी लागणार आहे असा टोला नवनाथ बन यांनी एक पोस्ट करत लगावलाय। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही असंच दिसतंय, कारण आता शिवसेनेकडून सुद्धा अतिरिक्त उमेदवार दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आज रात्री एकनाथ शिंदे या संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय देखील घेऊ शकतात। अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत शिवसेनेमध्ये चर्चा सुरू असल्याचीही माहिती मिळतेय। शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची जोरदार शक्यता आहे, कारण विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला त्या संदर्भातली माहिती सुद्धा दिलेली आहे। तर विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यायची ते एकनाथ शिंदेच ठरवतील असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदे उमेदवाराचं नाव जाहीर करतील। उमेदवार जर 10 असतील तर महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री असल्याचं सुद्धा उदय सामंत म्हणतात। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे मोठे निर्णय घेत असतात। उद्या 30 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला देखील सगळ्यांना अपेक्षित आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब आज रात्रीपर्यंत दोन्ही नावं जाहीर करतील। संघटनात्मक चर्चा साहेब सगळ्यांबरोबर करणार आहेत, परंतु आम्ही सगळ्यांनीच विधान परिषद राज्यसभा या सगळ्या उमेदवारीचे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले असल्यामुळं तो जो निर्णय त्यांच्याकडनं होईल तो आम्हाला सर्व मान्य राहील। नाही ते काय म्हणतात मला माहीत नाही, परंतु उमेदवार जर 10 झाले तर काय, त्याच्यामुळे उमेदवार जर 10 झाले तर महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।